काय सांगू आता मी थांबा तुम्ही पायाचे फोटो काढते हॅलो, मी गणेश मानकर, राहणार सोनल कॉलनी, शेगाव राडगाव रोड, प्रभाग क्रमांक 1 मधून मी उमेदवार होतो बहुजन समाज पार्टीचा. आणि माझा चंदू खेडकर माझ्या विरोधात होता उभा. आणि सोनल कॉलनीमध्ये जनता दरबार आहे महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दोघांचा गोंधळ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. काय विषय नेमका होता? नेमका ह्याच होता की सोनल कॉलनीमध्ये लांडे लेआउट आहे, त्यामध्ये वारंवार अतिक्रमण करण्याबाबत मी तक्रार दिली होती. त्यासाठी यांनी मी उपोषणावर बसण्याची धवत दिली होती 15 तारखेला. त्यासाठी मला यांनी बोलावलं होतं आणि काल मला त्यांनी एक पत्र दिलं की तुम्ही उपोषणावर बसू नका म्हणून. त्यासाठी आज मी जनता दरबारमध्ये आलो की अतिक्रमण काढत नाही आहे म्हणून. वारंवार 3 वेळा अतिक्रमण काढल्यावरही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही आहे, ना त्यांना अतिक्रमणची नोटीस दिलेली आहे. महानगरपालिकेच्या झोन प्रभाग क्रमांक 1चे अवसरे साहेब यासाठी जिम्मेदार आहे. त्यांनी आजपर्यंत कोणतीही त्यांना नोटीस दिलेली नाही आहे 2दा अतिक्रमण काढलं तरी. आता ही 4थी वेळ आहे अतिक्रमण काढायची. आज येतो उद्या येतो, एकमेकाकडे ढकलतात. हे फाईल कधी रचना विभागाकडे पाठवतात, मालमत्ता विभागाकडे पाठवतात, कधी अतिक्रमण विभागाकडे पाठवतात, पुन्हा झोनकडे जातात, पुन्हा हेच नाटक यांचं फेरी असतात. आणि आज चंदू खेडकर तिथं येऊन त्यांचा काही विषय नव्हता ह्या प्रकरणात, त्यांचा कोणत्याही प्रकारचा विषय नाही आहे. फक्त त्यांचं मित्राचं घर तिथं असल्यामुळे ते याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत आहे आणि मला जीवा मारण्याची धमकी देत आहे. आज माझ्या जीवाला कमी जास्त झाला तर याला जिम्मेदार आहे महानगरपालिका, नगरसेवक चंदू खेडकर आणि जे अतिक्रमण धारक आहे 7 लोक हे नाही. माझ्या जीवाला जर कमी जास्त झालं तर माझ्या घरच्याला मी सांगितलं की हेच जिम्मेदार आहे म्हणून. कोणत्या पक्षाचे नगरसेवक आहेत? हे राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक निवडून आलेले आहे आणि आता दादागिरी करत आहे. सभागृहामध्ये शिवीगाळ मला दिलेलं आहे. आयुक्त मॅडम, उपायुक्त मॅडम सगळे त्यांच्या देखता मला त्यांनी जीवा मारण्याची धमकी दिलेली आहे. माझ्या जीवाला जमी अवस्था झाला हेच जिम्मेदार आहे.